आहेत ते कसे आहेत, या वर्तुळावरती आहेत. आणि त्यांनी काय सांगितलंय, जीवा EF ही काय आहे, एकरूप जीवा GH आहे. आणि जीवा EG आणि जीवा FH या काय आहेत, एकरूप आहेत, असं त्यांनी सिद्ध करायला सांगितलेलं आहे. आणि पुस्तकामध्ये इथे एक सिद्धता त्यांनी दिलेली आपल्याला लिहून, त्यामध्ये काही रिकाम्या जागा ठेवलेल्या आहेत, त्या आपल्याला भरायच्या आहेत. आता सिद्धता लिहिताना आता पक्षसाध्य तर तुम्हाला माहिती आहे, पण पुस्तकात त्यांनी आपल्याला फक्त सिद्धता विचारली तर आपण पण फक्त सिद्धता लिहायची. मग सिद्धता काय आहे, रेख GF काढला, म्हणजे हे दोन बिंदू काय केले, GF जोडले. आता चक्रीय चौकोनाचं प्रमेय तुम्हाला माहीतच आहे की चक्रीय चौकोनामध्ये जे समोरासमोरील कोण असतात ते काय असतात, एकमेकांचे, म्हणजे त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 असते, म्हणजेच ते एकमेकांचे पूरक कोण असतात. म्हणून मग आता काय आपण म्हणू शकतो, तर कोण EFG बरोबर कोण FGH, म्हणजे हा कोण आणि हा कोण, हे कोण कसे आहेत, आता हे रेषामुळे ते कसे झाले, हा कोण असा, हा काय झाला, इथे Z तयार झाला, म्हणजेच हा काय झाले, व्युत्क्रम कोण तयार झाले. हा F कोण आणि हा G कोण, हे काय झाले, व्युत्क्रम कोण झाले रेषेच्या मुळे. म्हणून आपण ते इथे कारण लिहिलं. म्हणून EFG बरोबर काय आहे, आता EFGच्या समोरचा कंस कुठला आहे, F कोणासमोरचा